आत्ता पाठीमागं 3 तारखेला महाराष्ट्रावर पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली. आत्ता 2 दिवसापूर्वी घरोघरी जाऊन आवाज दिला, लस द्या बाळा आणि पोलिओ टाळा. प्रत्येक आईनं लेकरू घेतलं, पोलिओच्या त्या बूथवरती गेले, 2 थेंब पाजून आणले. अनिवार्यता आहे, गरज आहे. बाळाला ते 2 थेंब पाजलेच पाहिजेत. लेकरं शरीरानं सदृढ झालीच पाहिजेत, बलदंड झालीच पाहिजेत, धष्टपुष्ट झालीच पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने राबवलेली ती मोहीम गरजेची आहे. लेकरं लस घेऊन सदृढ होतील, शरीरानं धष्टपुष्ट होतील, बलदंड होतील. पण शरीरानं धष्टपुष्ट झालेली लेकरं पुढे जाऊन विचारानं अपंग झाली तर काय? शरीरानं बलदंड झालेली पोरं पुढे जाऊन भावनांनी आणि धोरणांनी अपंगत्व त्यांना आलं तर मग काय? आणि पुढे जाऊन ते अपंगत्व येऊ नये, पुढे जाऊन लेकरं अशी विचाराने लुळी पांगळी होऊ नयेत, भावनांनी आणि धोरणांनी त्यांना अपंगत्व येऊ नये, म्हणून हे लसीकरण आज चालू आहे. सज्जन का पैसा साधू और फकीर, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा ना महाराज साधूंच्या संतांच्या चरणी लागतो, सेवेला लागतो. दुर्जनांचा पैसा अनुभवतोय आपण. आमच्या गावामध्ये पाठीमाग आता 15 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर 2 दिवसानंतर एका प्रतिष्ठित माणसाचा मला फोन आला आणि मला सांगत होते, म्हणाले छान झालं सगळं, तुमचं भागलं का, खर्च किती झाला, अमुक तमुक खूप चर्चा झाली. आणि मला त्यांनी शेवटी फोन ठेवताना एक प्रश्न विचारला, म्हणे बाळा एवढा खर्च करण्याची गरज आहेच का? तुम्ही म्हणताय 50-60 हजार रुपये खर्च आला, एवढा खर्च करण्याची गरज आहेच का? मी म्हणलं हो आहे. त्याचं कारण असं आहे म्हणालो की 50-60 हजार रुपये खर्चून जर गावातल्या एका तरुण पोराला वाटलं ना उद्यापासून गोवा गुटखा तंबाखू खायची नाही, आईवडिलांची सेवा करायची, सन्मार्गानं सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगायची, तरी हे पैसे कारणी लागले. गावातल्या एका पुरीला, एका सुनेला असं वाटलं ना की आपण राहू द्या उपवास तपास, राहू द्या देवा धर्माला फिरायचं, उद्यापासून सासू सासऱ्यांची सेवा करायचं, एका सुनेला वाटले ना तरी महाराज पैसे कारणी लागले. आणि ही गरज आहे काळाची. काय झाली समाजाची परिस्थिती तुम्ही बघताय, कशी जगायला लागले तुमच्या गावातली, तुमच्या गल्लीची, तुमच्या गावातली तरुण पोरं बघा. कसं म्हणता तुम्ही लोकांना सत्संगची गरज नाही, कसं म्हणता गावामध्ये कीर्तन नकोत, भजन नकोत, भारुड नकोत. होणं गरजेचं आहे. गावामध्ये कीर्तन, भजन, भारुड आणि सत्संग होणं गरजेचं आहे. समाज एका अशा वळणावरती जाऊन थांबलाय महाराज, तिथं जर त्यांना कुणी नाही अडवलं ना तर पुढे जाऊन घात होईल, अपघात होईल. कुठे राहिली माणूस की, कशी जगायला लागलेत माणसं? जगण्याची ही पद्धत, जगण्याचा हा ढंग योग्य आहे का मित्रांनो? हे पुणे विद्येचं माहेर घर म्हणे. 10-12 पोरांनी ना 4 कुत्री अशी खांबाला बांधली, दिवसा ढवळ्या आणि पेट्रोल ओतून पेटवून दिली. 7 ऑक्टोबर 2017 ओक्साबोक्षी कुत्री ओरडायला लागली. ओरडून हेच म्हणत होती आपल्या सगळ्यांना की काय चुकलंय आमचं. नसेल त्यांची भाषा आपल्याला कळली, पण भावना त्याच होत्या. 5 मिनिटात 7 मिनिटात कुत्री जळून राख झाली. माणसांनी मोबाईल काढले, व्हिडिओ शूटिंग चालू केले, लोक फोटो काढायला लागले, स्टेटसला ठेवायला लागले. आणि हे सगळं घडल्यानंतर जेव्हा चौकशांती विचारण्यात आलं त्या 10-12 पोरांना असं का केलं, तर त्यातला एक पोरगा म्हणाला की ह्या 4 कुत्र्यांपैकी एक कुत्रं पिसाळलेलं होतं. नेमकं कुत्रं कुठलं पिसाळलं हे कळलं नाही म्हणून 4 जाळून मारली. भौतिक प्रगतीच्या शिखरावर गेलेल्या माणसाला हे उत्तर शोभलं का? अरे माणसंच इतकी पिसाळल्यावानी वागायला लागली तर 4-2 कुत्री पिसळली म्हणून काय नवलं? काय कमी पिसळल्यात का माणसं समाजातली? ही समाजातल्या लोकांची जगण्याची पद्धत, हा जगण्याचा ढंग मित्रांनो योग्य नाही. म्हणून अशा सत्संगची गरज आहे. आणि सत्संगच्या निमित्तानं ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून द्यायची की अमोलिक जाते वय, आता तरी करी सोय, असा काय मानव जन्म मिळेल पुन्हा, श्रीरंग पांडुरंग भजो रे मना. आलिया संसारा उठा वेगू करा, शरण जा उदारा पांडुरंगा दे हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, ही गोष्ट या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचे, म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आहे. लोक विसरलेत जगण्याचा उद्देश, जगण्याचा हेतू, जगण्याचा मतलब.
दृष्टीहीन जगणं झालंय माणसाचं. खर तर ना लुळी पांगळी माणसं ती नाहीत ज्यांना हात नाहीत, ज्यांना पाय नाहीत, ज्यांच्या पायामध्ये ताकद नाही, ती माणसं लुळी पांगळी नाहीत. पांगळी माणसं तेच महाराज ज्यांना पाय असून सन्मार्गाने जगता येत नाही. आंधळी ती माणसं नाहीत ज्यांना दिसत नाही. आंधळी ती माणसं आहेत ज्यांना दिसून सुद्धा भगवंत कळला नाही. बहिरी ती नाहीत ज्यांना चांगलं ऐकायला येत नाही. बहिरी ती नाहीत ज्यांना काही ऐकायला येत नाही. बहिरी ती आहेत ज्यांच्या कानावरती हा आवाज पोहोचलाय आणि तरी सन्मार्गाने जगत नाहीत. ती माणसं बहिरी आहेत. आपण कशात मोडता आपण ठरवायचं. पट्टीवर बसणं सोपं आहे. पट्टीत बसताय काय? पट्टी लक्षात आली ना? मराठी शब्दकोश चांगला असेल तर कळलं, नाही तर मग काय. ही पट्टी संतांची आहे. या पट्टीत आपल्याला बसायला जमतंय का हे महत्वाचं आहे. ज्याला जमलं त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला. संत जेव्हा आयुष्यामध्ये येतात, संत अशा निमित्तानं जेव्हा आपल्या आयुष्याला काहीतरी खटखटून सांगत असतात ना मित्रांनो, तेव्हा आपण काय करायचं असतं सांगू? काही नसतं करायचं. त्यांच्या फक्त हाताला लागायचं असतं. ते घेऊन चाललेले असतात, त्यांच्या फक्त हातात हात द्यायचा असतो. उद्धार होतो माणसाचा पुढे जाऊन ज्यांनी हातात हात दिले त्यांचा. ज्यांनी हात काढून घेतले, ज्यांनी हात बांधून ठेवले ना, त्यांच्या वाट्याला दुःख आलं, दारिद्र्य आलं, अडचणी आल्या, ताण आला, तणाव आला. आणि ज्यांनी आपला हात संतांच्या हातात दिला त्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ओसंडून वाहतोय. एक आजी होती, गावाच्या बाहेर तळं होतं, तळ्याच्या भोवती एक झोपडी बांधली आणि आजी झोपडीमध्ये राहत होती. तर आजी काय करायची, तिला कुणीच नव्हतं, एकटीच असायची. आणि सोमवारपासून शनिवारपर्यंत लोकांच्या रानात कामाला जायची, खुरपून खायची, बिचारी एकटीच आनंदानं जगायची. आणि रविवारी काय करायची, एक गळ तळ्यात सोडायची. तळ्यामध्ये कासवं होती. एक गळ तळ्यात सोडायची आणि वाट बघायची. गळाला एक कासव लागायचं, कासव असं वडवून बाहेर काढायची आणि ना कासवाची पाठ घासणीनं घासायची. मातीनं घासणीनं अशी मस्तपैकी कासवाची पाठ घासून द्यायची. त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे, कासवाची पाठ जेव्हा स्वच्छ होते ना तेव्हा कासवाचं आयुष्य वाढतं. आजीने कुठंतरी वाचलं असेल, कुणीतरी तिला लहानपणी सांगितलं असेल. जुनी माणसं त्यांना जरी शास्त्र कळत नसलं, त्यांना जरी विज्ञान कळत नसलं तरी त्यांचा अनुभव दांडगा असायचा. तिला कुणीतरी सांगितलं असेल, त्यामुळे ती करायची. आठवड्यातनं एक कासव वर काढायची, पाठ घासायची आणि कासव तळ्यात सोडून द्यायची. तिचं म्हणणं असं होतं की कासवाची पाठ घासली ना तर कासवाचं आयुष्य वाढतंय. दर रविवारी कासव काढायची. 2 महिने झालं, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष दर रविवारी कासव काढायची. एका कासवाची पाठ घासवायची. भरमसाठ कासव होती तळ्यात. कासव सोडून द्यायची. विषय असा चालला की संतांच्या हाताशी लागा. बरोबर आहे ना? विषय सोडायचा नाही, तुम्ही जागा सोडायची नाही. आणि एकदा कासव काढलं होतं आणि कासवाची पाठ घासत होती. एक तरुण पोरगा गाडीवर चालला होता. त्यानं गाडी उभा केली. तो बऱ्याचदा बघायचा आजी काहीतरी करते, कासवाची पाठ घासते. त्यानं उभा राहून विचारलं, म्हणलं आजी हे काय चाललंय? म्हणले कासवाची पाठ घासते का? तर म्हणे अरे बाळा, कासवाची पाठ घातली ना तर कासवाचं आयुष्य वाढते. म्हणला किती कासवांच्या पाठी घासल्या? म्हणली 2 वर्ष झालं घासते. बरेच झाले, 100 कासवांच्या आसपास झाले असतील. म्हणले अजून तळ्यात किती कासव आहेत? म्हणली काय माहित, असतील अजून 100-200 कासव. अगं म्हणला याच तळ्यात अजून 100-200 कासव आहेत. गावाच्या भोवती अजून 4 तळे आहेत. महाराष्ट्रात तर हजारो तळे आहेत. देशभरात तर किती तळे असतील, त्याच्यामधले किती कासव एवढ्या कासवांच्या पाठी घासणार कधी? लागले सांगायला कासवाची पाठ घासते म्हणे, कासवाचं आयुष्य. अगं एवढ्या तळ्यांपर्यंत, एवढ्या कासवांपर्यंत पोहोचणार कधी? कसं शक्य आहे म्हातारी? कितीक राहिलं तुझं आयुष्य? आजीनं जे उत्तर दिलं ना ते ऐका मित्रांनो. आजी कासवाची पाठ घासत घासत म्हणत होती, म्हणली राजा खरंय तुझं. याच तळ्यात अजून 100-200 कासव असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे की नाही मला माहित नाही. जगभरात तर अजून हजारो तळे आहेत, हजारो कासव आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का नाही मला माहित नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणली, जे कासव माझ्या हाताला लागल त्याचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहायची नाही. जे गळाला लागलं ना, जे कासव गळाला लागलं त्याचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहायचं नाही म्हणली. मित्रांनो असंच आहे. बाकी जगाचं काय होईल मला माहिती नाही, बाकी दुनियेचं काय होईल मला माहिती नाही, पण जे सद्गुरूच्या हाताशी लागतील, जे संतांच्या हाताशी लागतील, उद्धरले म्हणून समजा. हित झालं, कल्याण झालं, समाजाच्या उपयोगी आली ती माणसं आणि समाजाचं सुद्धा त्यांनी कल्याण केलं, जी माणसं सद्गुरूच्या आणि संतांच्या हाताशी लागली. म्हणून म्हणायला लागलोय मी की संत आले तुमच्या दाराशी, आता त्यांच्या हातामध्ये हात द्या, त्यांच्या हाताशी लागा.
संताविषयी हे बघा, संत है जीवन में तो बसंत है, संत है जीवन में तो बसंत है, संत नहीं है जीवन में तो बस अंत है. मग महाराज शेवट आहे फक्त. पण काय सांगू, या दुनियाला नाही कळत आहे, लोकांच्या नाही लक्षात येत आहे. मेरे हालातों की मुझको ही खबर नहीं, मेरे हालातों की मुझको ही खबर नहीं, औरों से पता चला कि बीमार हूं मैं. अरे लोकांनी सांगितलं मित्र तुला आजार झालाय, तुला रोग झालाय, अहंकाराचा, निंदेचा, नफरतेचा, द्वेषाचा, भांडण तंट्याचा, कुचक्या भावनांचा रोग झालाय मित्रा. हे समाजानं सांगावं मला, हे संतांनी सांगावं मला. नाही माणसाला माहित त्याच्या आयुष्यामध्ये काय घनघन चालले, काय गणित चालले त्याच्या आयुष्यामध्ये, माणसाला कळण असं झालंय. जेव्हा संत आयुष्यामध्ये येतात तेव्हा या सगळ्या गणितांची सोडवणूक होते. जेव्हा संत वाट्याला येतात तेव्हा माणसाचं जीवन मग सुखाचं होतं, समाधानाचं होतं, आनंदाचं होतं. आनंदी यात्रेकरू म्हणतात माणसं. ही गोष्ट आत्ता लक्षात घ्या, वेळ जाईल ना सरून. हे बघा, मरण दाराशी आल्यावर वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं. मरण दाराशी आल्यावर वाटेल आयुष्य उगाच वाहून गेलं. मला जगायचंय, मला जगायचंय, पण माझं जगणंच राहून गेलं. जगणं राहून जाईल मित्रांनो. जागे व्हा. अवेक अँड अराइज अँड स्टील नॉट स्टॉप, द गोल इज अचीव्ड. स्वामी विवेकानंद म्हणाले, उठ मित्रा, जागा हो. जागा झाला असेल तर संतांशी शरण जा, आणि जावं लागेल संतांना. जोपर्यंत संत आयुष्यामध्ये येणार नाहीत, आयुष्यातला कुठलाही प्रश्न मार्गी लागणार नाही. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे आहे पैसा, तुम्ही म्हणाल की माझ्याकडे आहे चांगले शरीर, तुम्ही म्हणाल चांगलं आहे माझ्याकडे घरदार, शेतीवाडी चांगले नाही. हे उपयोगाचं नाही. महाराज म्हणाले तिकडं, हे बघा, म्हणाले आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाखर झालास काबाडी, नाही सुख घडी भोगावया. दुर्लभ मनुष्य जन्म व्यर्थ घालविला, कुटुंबाशी दिला काम भोग. तुका म्हणे आयुष्य आयुष्य नासले, पाप ते संचले पतनाशी. हे बघा, भगवंताच्या प्राप्तीशिवाय जगामध्ये काही करा, सगळं पापामध्ये गणलं जात. मी तरी पाप म्हणतोय, ज्ञानेश्वर महाराज तर महापाप म्हणाले. म्हणाले, पै सूर्य जो वेळा नु दे जे, तया वेळू की रात्र म्हणजे. मग माझी भक्ती विन की जे, ते महापाप नो हे. माझी भक्ती विना जळवते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पृथ्वीवर काय दगड धोंड्याची कमी आहे काय म्हणे. तुम्ही सांगायला लागलाय घर बांधन गाड्या घेतल्या, काही कामाची नाही. मग ते जंगलातली दगड बरी. जर तुम्ही समाजाच्या नाही उपयोगी आलात तर, जर सन्मार्गाने, जर सद्भावनेनं, भगवंताच्या प्राप्तीनं नाही जगलात तर. आणि म्हणून सांगायला लागलो मित्रांनो, संत आता आलेत ना वाट्याला, तर मग हित करून घ्या, मग कल्याण करून घ्या, मग उद्धार करून घ्या. असे कार्यक्रम होत राहतील. माझ्या जागी बसून बोलणारा कुणीतरी असेल, पण पुढच्या वर्षी तुम्ही असाल का नाही शंका आहे. नका वेळ वाया घालू. एकदा एका राजानं एका तरुण पोराला उभा केलं दरबारामध्ये. राजानं असं तरुण पोराला, असा दष्टपुष्ट पोरगा, त्याला असं दारात उभा केलं, दरबार भरलाय, आणि म्हणाला, मित्रा, तुझ्याकडे जी 10 एकर जमीन आहे, 12 एकर जी जमीन आहे, ही जमीन तुझी नाही बरं म्हणला. आमच्या आजोबांनी तुझ्या आजोबाला खाण्याकरता दिली होती, तर तू एक काम कर म्हणे, ती जमीन आहे ना आमची माघारी आणून दे, त्याची कागदपत्र आणून जमा कर. मुलगा दष्टपुष्ट होता, 90-95 किलोचा पोरगा. कुठून उभा राहिला, त्यांनी राजेसाहेबांना हात जोडला. म्हणला, राजेसाहेब असं नाही हो, आजोबांनी तीच जमीन कसली, बापानं तीच कसली, मी पण 25 वर्ष झालं त्याच जमिनीत राबतोय. आमचा घर प्रपंच, आमचा उदरनिर्वाह त्याच जमिनीवर आहे, आणि आमची नावं आहेत, आमच्या मालकी हक्काचे, उतारा आमच्या नावानं निघतोय. राजा म्हणला, असलं काही सांगू नको, ती जमीन माझ्या आजोबांना तुझ्या आजोबाला खाण्याकरता दिली होती, कागदपत्र आणून जमा कर, बाकी तुझं काय ऐकून घेतलं जाणार नाही. मुलगाला हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे बघा राजेसाहेब, काय आहे म्हणे, तुमचा ना कुठंतरी गोंधळ झालाय हो, आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्ही जाणत्या माणसांना विचारा तुम्ही काकांना, बाबांना, आबांना विचारा, बापूंना. राजा म्हणला, विचार तूच. मुलाने विचारलं, म्हणला, बापू जमीन कुणाची आहे हो? बापू उठून उभा राहिले, म्हणले, बाळा ती जमीन राजाचीच आहे, कागदपत्र आणून जमा कर. दादा तुम्ही सांगा. दादा म्हणले, खरंच आहे बाळा, आजोबांना तुझ्या खाण्याकरता दिली होती, आम्ही होतो साक्षीदार, जमीन आणून जमा कर, कागदपत्र जमा कर. 10-5 माणसांना विचारलं, सगळी माणसं महाराज राजाची बाजू घेऊन बोलायला लागली. मुलगा हतबल झाला. आयुष्यामध्ये संत आल्यानं काय होतं हे सांगायला लागलोय बरं. गोंधळ झालाय आपला सगळ्यांचा. एकदा काय झालं, जरा राजाचं राहू द्या बाजूला.
एकदा एका बायकोकडनं तिच्या नवऱ्यानं 250 रुपये उसने घेतले. पगार झाला नव्हता, 250 रुपये. तो म्हणला, हे बघ 10 तारखेला पगार होईल, मला 250 रुपये दे. तिनं 250 रुपये काढून दिले. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, पेट्रोल परत संपलं, पगार झाला नव्हता. तो म्हणला, हे बघ असं कर ना, अजून 250 रुपये दे. पहिले 250, आताचे 250. तिनं परत 250 काढून दिले. 8-10 दिवस झालं, पगार झालाच नाही. ती म्हणला, एक काम कर ना, उद्या होईल म्हणतात पगार, पण आज पेट्रोल नाही, 100 रुपये दे ना. तर तिने 100 रुपये काढून दिले. पहिले 250. तुम्ही हिशेबाला चोख असता बरं करायचं. पहिले 250, परत 250 आणि परत 100 रुपये, 700, 600 रुपये झाल्या. त्याचा पगार झाला. त्यानं ATM मधून जाऊन पैसे काढून आणले. सगळ्यांचे, दूधवाल्याचे, किराणावाल्याचे, भाजीपाल्याचे, सगळ्याचे पैसे दिले आणि घरी आला. आणि घरी बायकोला म्हणत होता, तुमच्याकडून मी पैसे घेतलेत नाही तर किती झाले पैसे. ती नव्हती शिकलेली. तिनं म्हणले थांबा. तिनं एक कागद आणला, पेन आणला आणि तिनं लिहिलं. म्हणले पहिले 250, दुसरे 250 आणि तिसरे 100. आणि तिचा हिशेब चालू झाला. आता ते शेवटच्या 0-0-0चं जुळलं. ते खाली 0 घेतला, पण इकडलं जे होतं ना ते तिला जुळच ना. ती गेलीच नव्हती शाळेत कधी. आता मोठ्याची लेक, ते जमच ना तिला हो. तर तिनं बराच वेळ झाला, 7:30ला हिशेब करायला घेतलेला, 9:30 झाले हो. तो म्हणला, उरकणार आपल्याला, स्वयंपाक करायचा आहे, जेवायचा आहे. आणि हे काय 250 आणि 100 तुम्ही 2 तास खाल्ले. ते म्हणले, हे बघा झालं 2च मिनिटं. पहिले 250, पुन्हा 250 आणि परत 100. माझे बरोबर तुमच्याकडे 4100 झाले. तो म्हणला 4100 नीट करा राव. म्हणले नीट करा काय, बरोबर आहे 250 आणि 100 4100 झाले की म्हणली. तर म्हणला नाही नीट. अहो म्हणले द्यायचं तर 4100 द्या, नाही तर राहिले. हे नेहमीच आहे म्हणले. एक तर स्वतःचे उडवायचे, बाया माणूस ठेवते तर ते बी उडवायचे. काय म्हणले नेहमीच असं करताय. द्यायचे तर 4100, नाही तर म्हणले जा मग स्वयंपाक बी करत नाही, राहू दे. तो म्हणला रे मिटलं पाहिजे कुठतरी. तो म्हणला एक काम करा, आता ना सगळ्यांचे मी पैसे देऊन आलो, तर एक काम करा म्हणे, आता माझ्याजवळ 500 रुपये राहिले, ते 500 रुपये घ्या. तर तिनं ते 500 रुपये घेतले. आणि मग ह्यानं आता गप बसायचं. तर हा म्हणला एक काम करा ना, आता राहिले किती सांगा. आता पहिलं जुळलं नव्हतं आणि हिनं परत हिशेबाला घेतलं. पहिला 250, दुसरा 250, परत 100 झालं. तर किती हिशेबानं 4100. तिनं वजा 500 केलं. आता हे अर्धा तास झालं. तो म्हणला उरका राव. तर 11 वाजता तिनं सांगितलं. म्हणले पहिला 250, दुसरा 250, तिसरा 100. तुमच्याकडे झाले ते 4100. त्यातले तुम्ही मला 500 दिले आणि आता बरोबर माझ्या तुमच्याकडे 100 राहील. आता हिचं जुळलं होतं. तो म्हणला बरं झालं बाबा 100च राहिले. असे पण नाही का 250, 500 आणि 600 होत होते. 500 जमा केले तर 100च राहिले होते. आणि हिच्या हिशेबानं पण तो हसला जरा वेळ. पण मला हे सांगा, उत्तर जरी बरोबर आलं असलं मित्रांनो, तरी गणित सोडवण्याची ही पद्धत योग्य नाही. अहो आज आलं तिचं योगायोगाने 100, उद्या येईल का? हे असंच सांगायला लागलो. हेच आहे तुमच्या आयुष्यातली गणित. तुम्हाला वाटतेच जुळलेत, तुम्हाला वाटतंय जुळलंय माझं आयुष्याचं गणित, पण नाही. तुमच्या हिशेबानं जुळलंय, भगवंताच्या हिशेबानं नाही जुळलं. तुमची गणित सोडवण्याची पद्धत म्हणजे जगण्याची पद्धत योग्य नाही, हे सांगायचंय मला. हसला असाल तुम्ही तिच्या नवऱ्यासारखं क्षणभर, हसत असाल तुम्ही क्षणभर, पद्धत योग्य नाही मित्रांनो. जाणून घ्या संतांकडून. कुठं होता आपण? राजाच्या दरबारात. तर राजा म्हणला कागदपत्र आणून जमा करा. तो म्हणला हे बघा राजासाहेब, सगळी माणसं तुमची बाजू घ्यायला लागलेत बरं, पण मी पण म्हणे गप्प बसणार नाही. मी पण आहे ना म्हणे तुमच्या दरबारातली 1 नाही 2 नाही 1000 माणसं मारून टाकील म्हणला. कागदपत्र घ्या, तुम्हाला कुणाकडून घ्यायचे ते जमा करून नाही देत म्हणला. आणि रागानं निघून गेला. आईला जाऊन सांगितलं. म्हणला राजा असं म्हणतोय कागदपत्र जमा करायचे. कागदपत्र जमा करायची नाहीत, मी गावात पण राहत नाही म्हणला. यांच्या दरबारातली 1000 माणसं मारून टाकतो म्हणला. आई म्हणली बाळा जाऊ दे ना रे, काय देऊन टाक, काबाड कष्ट करू, जगूच की आपण. नाही म्हणला आई,
आणि जाऊन तिकडं जंगलावरती राहायला एक तलवार घेतली आणि महाराज एक नाही दोन नाही बघता बघता त्यानं 999 माणसं मारली. आणि त्या डाकूचं नाव होतं डाकू अंगुलीमाल. वाचला ना तुम्ही शाळेत धडा? डाकू हा म्हणे लोकांची बोटं तोडायचा, त्याच्या माळा बनवायचा आणि गळ्यात घालायचा. एक नाही दोन नाही 999 माणसं मारली. राजानं परत डोंगराकडे जाणारे रस्ते बंद केले, बोर्ड लावले, या रस्त्याने जाऊ नका, डाकू अंगुलीमाल राहतोय. आई जायची मध्ये आधी भेटायला, आई पण जायची बंद झाली. म्हणजे काय खरं हे आता एकच राहिले. राजा माणसं घेऊन फिरायला लागला, माणसं जायची बंद झाली डोंगरावर. आणि एक दिवस असा सूर्य उगवला होता मित्रांनो, आणि डोंगराच्या पलीकडून गौतम बुद्ध चार सहकार्यांना घेऊन आले होते. ते मस्त चालणं, तो रुबाब, ती चाल, तो आनंद, ते चेहऱ्यावरचं तेज पाहून डाकू अंगुलीमाल घायाळ झाला. हातात तलवार घेऊन बसला होता. बघितलं तर हा माणूस कुणीतरी वेगळा वाटला, पण हातात तलवार घेऊन उभा राहिला आणि लांबून आवाज दिला, म्हणाला, ए संन्याशी थांब, कुठं चाललाय? गौतम बुद्ध म्हणाले, मला हा डोंगर पार करून पलीकडे गावात जायचंय. डाकू अंगुलीमाल म्हणला, या रस्त्यानं जाऊ शकत नाही, माघारी फिरा. गौतम बुद्धांची उत्तर आहे का मित्रांनो? डाकू अंगुलीमाल म्हणत होता, या रस्त्यानं जाऊ शकत नाही, तुम्ही माघारी फिरा. गौतम बुद्ध म्हणाले, सन्मार्गाने सद्भावनाने आणि सद्विचाराने जगणारी माणसं माघारी फिरत नाहीत. फिरायचं तर म्हणे तू फिर, रस्ता तुझा चुकलाय. म्हणला मारून टाकील. गौतम बुद्ध म्हणाले, अरे मारणारा आणि तारणारा जर तू असताना तर जगाला भगवंताची गरज लागली नसती. तू काय सांगायला लागलाय म्हणे मारून टाकील? मार. आणि एवढ्यात समोर येऊन उभा राहील. हातात तलवार होती, डोक्यात राग होता. गौतम बुद्ध म्हणाले, मारायचंय तर मार, पण एक काम कर म्हणे, या झाडाची एक फांदी तोड. हातात तलवार होती, डोक्यात राग होता, सपकन एक फांदी तोडली आणि हातात दिली, म्हणला धरा. गौतम बुद्ध म्हणाले, जेवढ्या ताकदीनं तोडली ना एवढ्याच ताकदीनं जोड. म्हणला एकदा तोडलेलं जोडायला येत नाही. म्हणे ताकदीनं नसेल जोडायला येत तर युक्तीनं जोड. म्हणे युक्तीनं पण जोडायला येत नाही. म्हणे मग भक्तीनं जोड. अहो म्हणला महाराज, एकदा तोडलं ना तर मग ताकदीनं, भक्तीनं, युक्तीनं, शक्तीनं, कशानंही तोडता येत नाही. गौतम बुद्ध म्हणाले, मित्रा, एकदा तोडलेलं जर कशानं जोडता येत नाही तर 999 तोडली कशाला? अरे गोरगरीब मारली सोय, लेकरं बाळ मारली सोय, बाया पोरांवर अन्याय केला सोय मित्र. अरे जगता येत नसेल सन्मार्गानं तर कुठेतरी आडुशाला पडून राहावं, पण अन्याय अत्याचार करू नये. जगता आलं तर सन्मार्गानं जगावं, सद्भावनेनं जगावं, सद्विचारानं जगावं, कुचक्या भावना घेऊन जगू नये मित्रा, अन्याय अत्याचार करू नये. यानं कुणाचं भलं झालं, कुणाचं आयुष्याचं सोनं झालं, सगळ्यांच्या आयुष्याची राख होईल अहंकारानं, निंदेनं, नफरतेनं, भांडण आणि तंट्यानं. सन्मार्गानं जग मित्रा. हातातली तलवार गळून पडली, गुडघ्यावरती बसला, डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या आणि म्हणत होता की कोण आहात तुम्ही? मला जगण्याची पद्धत सांगा, मला जगण्याचा मार्ग सांगा. गौतम बुद्ध म्हणाले, काही सांगणार नाही, जगायचं असेल तर फक्त पाठीमागं चालत राहा. आणि गौतम बुद्धांच्या पाठीमागं मित्रांनो चालत राहिला आयुष्यभर. तुम्ही वाचला असेल पुस्तकामध्ये डाकू अंगुलीमाल, पण गौतम बुद्धाने एका लेखामध्ये संत अंगुलीमाल उल्लेख केलाय. अरे जर सद्गुरू आयुष्यात आले ना, एका डाकूचा संत होऊ शकतो, तर आपण तर सामान्य माणसं आहे हो, साधी भोळी माणसं आहे आपण. आपला आयुष्याचा उद्धार व्हायला मित्रांनो जास्त वेळ लागायचा नाही. गरज आहे फक्त आपण सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होण्याची. आपण संतांच्या चरणी कुठेतरी आराम घेण्याची गरज आहे. कुठेतरी विश्रांती घ्या, कुठेतरी थांबा राहा. असं काय करताय? किती दिवस पडणार आहे, किती दिवस गडबड आहे, किती दिवस धांदल आहे. सत्संगला चला म्हणलं तर म्हणताय की दिवसभर काबाड कष्ट केलंय, आता कुठेतरी विश्रांतीची गरज आहे. अरे 8 तास राबता आणि 8 तास विश्रांतीची काळजी करता. आत्म्याचा प्रवास अनंत वर्षाचा चालू आहे, त्याच्या विश्रांतीची कधी सोय केली काय? त्याच्या विश्रांतीचं काय? कधी पडेल हा प्रश्न? कधी मिळतील त्याची उत्तर आपल्याला? कासच जगायचंय घाण्याच्या बैलासारखं, आयुष्यभर तर चालत राहायचंय, पण पोचायचं कुठंच नाही. कुठेतरी मुक्कामाची, विश्रांतीची, थांबण्याची काय गरज आहे का नाही, हा विचार कोण करणार मित्रांनो? अमोलिक जाते वय आता तरी करी सोय, असा काय मानव जन्म मिळेल पुन्हा, श्रीरंग पांडुरंग भजो रे मा. मित्रांनो नका असं जगू.
जगण्याची पद्धत योग्य नाही, जगण्याची पद्धत चुकली आहे समाजाची. आणि म्हणून ही काळजी आहे, म्हणून ही तळमळ आहे. सद्गुरू बाबाजी एकदा म्हणाले होते की इसका नाही गम की गिरे सिक्कों की किंमत. पैसा ढासळलाय, पैसा घसरलाय म्हणे, काळजी त्याची नाही हो, काळजी याची माणुसकी घसरायला लागले, माणसं रसातळाला जायला लागलेत. माणसाचा जगण्याचा ढंग, जगण्याचा पद्धत, जगण्याची रीत बदलून गेले. सद्गुरू बाबाजींनी सुद्धा तळतळ व्यक्त केली हो. जागे व्हा मित्रांनो. झाला असेल, खूप सारा असेल तुमच्याकडे, गडगंज असेल, उपयोगी नाही यायचं बरं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे नाही कुणी. जागे व्हा बरं. हाँ, शेवटी इतकंच सांगेल मी, चांद पे जाओ या फिर मंगल पे जाओ या फिर पहुंच जाओ सात समुंदर पार. चांद पे जाओ या फिर मंगल पे जाओ या फिर पहुंच जाओ सात समुंदर पार. जिंदगी तब तक फीकी है जब तक ना आवे सद्गुरु के द्वार. जोपर्यंत संताला आणि सद्गुरूला तुम्ही शरण येणार नाही, आयुष्याचं कुठलंही गणित सुटलं असं तुम्ही म्हणायचं नाही. ही कोडी तुम्हाला सोडवावी लागतील. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य एक कोडा आहे आणि सोडवाल तितकं थोडं आहे. सुटायचं नाही गणित. सोडायचं असेल तर संतांना शरण या, सोडायचं असेल तर गुरु काय म्हणतोय त्या भावनांकडे लक्ष द्या. संत आपल्या आयुष्यात चालून आले हो. हे लोक ना आपल्या घरी आले. आता महाराज म्हणत होते घरी आले, दारी आले, माणसं गावात आले, अजून कुठे यायचं सांगा. आता तरी थोडीशी जागा मोकळी करून द्या. हृदयातली असेल, मेंदूतली असेल, थोडी मोकळी करावं. तुमचं हे बघा किती असावं संसारात डोकं, काय मला कळलं ना. किती हे बघा काय महाराज, पाण्यात नाव आहे तोपर्यंत ठीक आहे की हो, नाही का. पाण्यात नाव आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नावत पाणी काय राव. संसारात डोकं इथपर्यंत ठीक आहे की नाही का. नाही तुम्ही 10 रुपयाची भाजीची पेंडी 10ला 3 आणता, इथपर्यंत ठीक आहे की. तुमचं संसारात डोकं हे खरंय, मान्य आहे, पण डोक्यात संसार कशा करता. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासवे त्रुटी पाडी तशी. या नाशिवंतासाठी हे खोटं, हे लबाड, याच्यासाठी देवासंग अंतर पाडलं होय राजांना. असं नका करू. देवाबरोबर अंतर नका पाडू, सन्मार्गावरती सद्भावनांवरती अंतर नका पाडू मित्रांनो. ते कुठंतरी तो गॅप भरून काढा. मग आयुष्य अजून सुखाचं होईल, मग आयुष्य अजून समाधानाचं होईल, मग आयुष्य अजून आनंदाचं होईल. संसारात डोकं वापरताय, आनंद आहे. 10ला 1 पेंडी मिळत होती, 10ला तुम्ही 3 आणल्या, इथपर्यंत ठीक आहे मित्रांनो. पण करून जेव्हा ती भाजी तयार होऊन ताटात येते तेव्हा पण म्हणताय वे 10ला 5 आल्या पाहिजे. बास की राव. इतकं नका संसारात लक्ष घालू बरं. आणि तुमची लेकरं बाळ ज्या ज्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले गेले असतील, तुमची लेकरं असतील शिक्षणासाठी कुठंतरी बाहेर, त्यांना फोन करून सांगत चला राजा शनिवारी जात जा, रविवारी जात जा, 2 तास सत्संग करत जा. हे सांगा बरं तुम्ही लेकरांना मित्रांनो. हे सांगा, आठवणीनं सांगा तुमच्या लेकरांना. लेकरं येताना सत्संगला घेऊन येत चला, नाही तर पुढे जाऊन घात होईल. लेकरं शाळा शिकतील प्रत्येकजी ह्यांची, पण पोरं शाळा करतील बरं. शाळा करतील पोरं, तुम्ही डॉक्टर कराल, पण असं इंजेक्शन भरल एखादं पोरग काय करणार वकील करून. त्यानं कोर्टात खेचलं तर त्याला संस्कार नको द्यायला. शिक्षणापुरतं लिमिटेड नका राहू. संस्कार देण्याची गरज आहे काळाची. आणि काळाची ओळख समजा, काळाची गरज समजा. 2-2, 250, 300 रुपयाचा रिचार्ज करताय प्रत्येकाच्या मोबाईलला. घरात 4 अँड्रॉइडचे मोबाईल, 1,000 रुपयाचा 800, 700 रुपयांचा घरातला रिचार्ज होतोय मित्रांनो. काय लोक कशाची दिवाणी होतील काय सांगाय, काय अवघड आहे. दिलों को छोड़ के चेहरों की दीवानी हुई है दुनिया. दिलों को छोड़ के चेहरों की दीवानी हुई है दुनिया. अब समझ में आया ये सेल्फी वाले फोन इतने महंगे क्यों आते हैं. आता कळायला लागलं हे फोन एवढे महाग का झालेत, कारण चेहऱ्याची दिवाणी झाली. 250चा रिचार्ज करताय, 500 रुपयाचा रिचार्ज करताय, मुबारक करत राहा. 350 रुपयाची ज्ञानेश्वरी आणून द्या की, 400 रुपयाची गाथा आणून द्या की. त्याला गाथा वाचून त्याच्या आयुष्यातल्या व्यथा नाहीच संपायच्या, मला मान्य आहे, पण जगण्याची रीत, जगण्याचा ढंग त्याच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरी वाचून त्याला ईश्वरी ज्ञान नाही व्हायचं मला माहित आहे, पण ईश्वरी ज्ञानाविषयी तो सतर्क होईल.
काय असतं ईश्वरी ज्ञान हे ज्ञानेश्वरी वाचून त्याला कळेल. म्हणून एक गाथा आणून द्या, एक ज्ञानेश्वरी आणून द्या, घरामध्ये ठेवा ही पुस्तकं. लेकरा बाळांना सत्संगला आणत चला. तुम्ही सांगा, तुम्ही येत राहा, उद्धार होईल. सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगण्याचा प्रयत्न करूयात. जाता जाता एवढंच सांगेल मित्रांनो, तुम्ही जीवाभावाची माणसं आहे म्हणून सांगायला लागलोय बरं. तुम्हाला सत्संगला आल्यानंतर असं ह्या कलाकारांसारखं नाही सगळं जमलं ना तरी काही हरकत नाही बरं. असं सगळ्यांना जमत नाही. या कलाकार मित्रांना माझी विनंती आहे आणि तुम्हा सगळ्या साथसंगतला सुद्धा माझी विनंती आहे. कलाकार मित्रांनो, खरं सांगू का, हे बघा, पुस्तक वाचून लोकांची मस्तकं नाही सुधारली हो, पण जी माणसं तुम्हाला ऐकतील ना, जी माणसं तुम्हाला बघतील ना, त्यांच्या आयुष्यातल्या व्यथा संपून जातील, हे खरं बरं. हा, आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना आहे की तुम्हाला वाटेल यांच्यासारखं आपल्याला जमायला पाहिजे. नाही जमलं मित्रांनो तरी काही हरकत नाही, पण तुम्ही येत राहा. इथं बसून राहा, इथं पडून राहा. इथं फक्त पडून राहिला ना महाराज तरी उद्धार होणार. इथं फक्त पडून राहिला ना तरी उद्धार होणार. माझ्या आयुष्यभर शब्द लक्षात ठेवा, कारण या मार्गावरून चालणारी माणसं इतकी दिग्गज आहेत, चरण धूळ लागली ना तरी आपलं कल्याण होईल महाराज. म्हणून येत राहा, पडून राहा आणि काळजी करू नका, काळजी घ्या. आत्ता काळजी करू नका, चेहऱ्यावर काळजी दिसते, कसं होईल लेकरा बाळांचं. काळजी करू नका, काळजी घ्या. काळजी घ्या म्हणजे काय करा, सत्संग करा, सेवा करा आणि साधू संतांच्या संगतीमध्ये राहा.